बातम्या प्लसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एकच देश, एकच संविधान, एकच संसद, फौजदारी कायदेही समान. पण मग वैयक्तिक कायदे वेगळे का? लग्नाचे, घटस्फोटाचे, वारसा हक्काचे नियम वेगळे वेगळे असं का? या प्रश्नाभोवती अनेक दशकांपासून देशात चर्चा सुरू आहे. आता या चर्चेनं महाराष्ट्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात राज्यात समान नागरी कायद्याच्या अभ्यासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीचं नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याकडे सोपवलं आहे. समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर.सी. चव्हाण आणि एस.जी. मेहरे, राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन, माजी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, तसंच सामाजिक कार्यकर्ते रमेश पतंगे आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. न्यायव्यवस्था, प्रशासन, कायदा आणि सामाजिक क्षेत्र या सर्व पातळ्यांवरचा अनुभव या समितीमध्ये एकत्र आणला आहे. समितीला अभ्यासासाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे. अहवाल आल्यानंतर सरकार मसुदा अंतिम करेल आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांसमोर विधेयक मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आज भारतात फौजदारी कायदे म्हणजे गुन्हे आणि शिक्षेसंदर्भातले कायदे सर्वांसाठी समान आहेत. पण विवाह, घटस्फोट, पोटगी, विभागणी या विभागावरती तसंच विषयांवर विविध धर्मांनुसार वेगवेगळे वैयक्तिक कायदे लागू होतात. समान नागरी कायद्याची कल्पना अशी की या नागरी विषयांसाठी धर्म कोणताही असला तरी समान कायदेशीर चौकट असावी. यामागची संकल्पना नवी नाही, ती संविधानातच आहे. भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व कलम 44 मध्ये नमूद आहे की राज्यानं देशभर समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा. हे मूलभूत अधिकार नाहीत, मार्गदर्शक तत्व आहेत. इथेच अनेकांना प्रश्न पडतो की संविधानातलं कलम 25 प्रत्येक नागरिकाला धर्म मानण्याचं, त्याचं पालन करण्याचं आणि त्याचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देतं. मग समान नागरी कायदा आणि धार्मिक स्वातंत्र्य याच्या संघर्ष तर होणार नाही का? घटनातज्ज्ञ सांगतात की श्रद्धा, पूजा, धार्मिक विधी हा वेगळा विषय, पण विवाह, घटस्फोट, वारसा हे सगळे नागरी विषयच आहेत आणि कलम 25(2) हे समाज सुधारणेसाठी या क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार राज्याला देतं. म्हणूनच या चर्चेचा केंद्रबिंदू धर्म नाही तर नागरी हक्क आहेत. हा कायदा लागू झाला तर सर्व नागरिकांना समान कायदेशीर संरक्षण मिळेल. विशेष करून महिलांच्या हक्कांना अधिक बळ मिळेल. वारसा, पोटगी, घटस्फोट, दत्तक विधान या विषयांमध्ये समानतेची चौकट तयार होईल. न्यायव्यवस्थेतली गुंतागुंतही कमी होऊ शकेल. हेच घटनाकारांना अपेक्षित होतं, असं मुख्यमंत्र्यांनी या समितीची घोषणा करताना सभागृहामध्ये सांगितलं. दुसरीकडे काही राजकीय पक्ष, धार्मिक संघटना आणि सामाजिक गट धार्मिक परंपरा आणि वैयक्तिक कायद्यांच्या संरक्षणाचा मुद्दा मांडतात. अशा कायद्यापूर्वी व्यापक चर्चा आणि सर्व संबंधित घटकांचा विश्वास मिळवणं आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. समान नागरी कायद्याचा विचार केला तर गोव्यात पोर्तुगीज काळापासूनच नागरी संहिता अस्तित्वात आहे. उत्तराखंड स्वतंत्र भारतात समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. गुजरात आणि आसामनंही उत्तराखंडाच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. पश्चिम बंगालनं अभ्यासासाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आता महाराष्ट्रही या प्रक्रियेत औपचारिकपणे सहभागी झाला आहे. संविधानात 7 दशकांहून अधिक काळ मार्गदर्शक तत्व म्हणून असलेल्या संकल्पनेचा राज्य पातळीवर अभ्यास सुरू करण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. राज्यात आणखी एक घडामोड घडली. तिनं विषण्ण करण्याबरोबरच